जिंकलं, नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलंय श्रेया स्पोर्ट्स संघाला. फलंदाजीसाठी सलामीची जोडी मैदानात उतरली आहे श्रेया स्पोर्ट्स संघाची. त्याचप्रमाणे आपले ऑफिशियल स्कोरर अकुल कोटकर आलेले आहेत आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी. गेले 2 दिवस स्कोरिंग करतात आपल्यासोबत आणि घरी गेल्यानंतर त्यांचं काम जास्त वाढलंय, कारण की कोणत्या फलंदाजाने किती धावा बनवल्या, कोणत्या गोलंदाज किती विकेट घेतल्या, बेस्ट बॅट्समन, बॉलर, मॅन ऑफ द सिरीजसाठी कोण खेळाडू लागू आहे याची पूर्णपणे अकुल कोटकर यांनी जबाबदारी घेतलेली आहे. आपल्याला आजच्या शेवटच्या मॅच नंतर समजेल, फायनलच्या सामन्यानंतर कोणते मानकरी ठरतील, कोणता तो खेळाडू ठरेल ज्याचा बॉल ऑफ फेम मध्ये फोटो लागेल, हे आपल्याला संध्याकाळपर्यंत समजेलच. पण हे सकाळचं सत्र आहे, पहिला सामना आहे, कोण जिंकेल पाहूया. सलामीची जोडी मैदानात उतरली आहे. दोन्ही बॅटर जर आपण पाहिले, प्रतीक आणि निलेश, ही सलामी जोडी राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन मैदानामध्ये उतरलंय. संघाचं पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन श्रेया स्पोर्ट्स संघाकडून गोलंदाजीसाठी येतोय सचिन आसवले. पहिला दिवस या स्पर्धेचा शेखर स्मृती संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. कालचा दुसरा दिवस जर आपण पाहिलं तर कालच्या दिवसात एंजल 11 या संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. पाहूया आजचा तिसरा आणि अंतिम दिवस कोणता संघ सेमीफायनलमध्ये जातो. तब्बल 3 संघ आपल्याला सेमीफायनलमध्ये दिसतील. त्या 3 संघांमध्ये फायनलमध्ये जाण्यासाठी कशी लढत होईल, बॉल आउट होईल का, चिठ्ठी होईल का, रनिंग रेस होईल का, हे आपल्याला आज दुपारनंतर समजेल. एक सरप्राईज आहे, तिन्ही संघांसाठी सरप्राईज असेल. त्याचप्रमाणे कृतिकेश याचं सुद्धा इथे आगमन झालंय, हार्दिक हार्दिक स्वागत. करण मडवी, भावेन खारकर, विशाल कोळी, पराग मुकाशी या सगळ्यांचं कमिटी मेंबरचं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीने. गेले 3 दिवस आणि गेले 1 महिना या स्पर्धेला यांचा हातभार लागला, या स्पर्धेसाठी झटतायत. पहिला बॉल सुरू होतोय, चला टाळ्यांचा गडगडाट होऊन जाऊ द्या, दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. पहिला बॉल सचिन आसवले घेऊन, सचिनचा पहिलाच बॉल पूल करण्याचा प्रयत्न होता. निलेश स्ट्राईक एंडवर होता. 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपात मिळेल, खातं उघडलं जातंय. या एकेरी धावेने निलेश आपलं आणि आपल्या संघाचं खातं उघडतोय. बाकडा आणि SGS या दोन्ही संघाचे कोणी प्रतिनिधी आले असतील तर कृपया व्यासपीठावर यायचं टी शर्ट कलेक्ट करण्यासाठी. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, विकेटचा बदल. पहिला झटका श्रेया स्पोर्ट्स संघाला लागतोय आणि निलेशची विकेट मिळते. क्या बात आहे, वेल बोल्ड सचिन डीजे. नक्कीच पहिला झटका इथे लागतोय, मोठा हादरा लागतोय. निलेश डगआउट मध्ये परततोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर उजव्या हातीचा फलंदाज. हल्ली जर आपण पाहिलं तर हा खेळाडू पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट झाला आणि पोलीस म्हणून कार्यरत आहे, म्हणजेच तुषार सूर्यराव फलंदाजीसाठी बॅटिंगसाठी येतोय स्ट्राईक एंडवर. येणाऱ्या पुढील स्पर्धेमध्ये चॉईस प्लेयर आहे एका संघाचा, तोच फलंदाज आता तुषार स्ट्राईक एंडवर येतोय. उजव्या हातीचा फलंदाज. पहिला झटका लागलाय श्रेया स्पोर्ट्स या संघाला. पहिल्या धावसंख्येवर चेंडू झाले 2, धावसंख्या झाली 1, विकेट झाली 1. आणि जर आज पाहिलं, आज मेगा फायनलचा दिवस आहे, त्याचबरोबर चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल सुद्धा आहे. इंडिया वर्सेस न्यूझीलंड. ओहो, क्लीन बोल्ड, दांडी दांडी दांडी, गुल, विकेट. आणखीन एक मोठा झटका, तुषार सूर्यराव बॅक टू डग आउट. बघा, नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. काय चांगला डिसिजन ठरतोय नवदुर्गा संघासाठी. बॅक टू बॅक 2 विकेट येत आहेत आणि गोलंदाज आता हॅट्रिकवर आहे.
सचिन आसवले या खेळाडूला आपण बऱ्याच वर्ष लकी स्टार या संघाकडून खेळताना पाहायला मिळाला हा खेळाडू. आता मात्र नवदुर्गा संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय. नवदुर्गाकडून संघाकडून खेळतोय गेले 2 वर्ष. हार्डलक तुषार पहिलाच बॉल थोडासा खाली राहिला, बॅटवर आला नाही, क्लीन बोल्ड होतोय, फलंदाज बाद होतोय, मोठे झटके लागलेत. प्रतीक मात्र अजूनही नॉन स्ट्राईक एंडवर आहे, स्ट्राईक मिळाली नाहीये प्रतीकला. ज्ञानेश्वर नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. विशाल जळवी यांना मी विनंती करतो कृपया व्यासपीठावर यायचंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ओहो, इथे बघा अपील झाली आहे, पंच सांगतायत हा जरा जास्त बाउन्स झाला, स्टंप सोडून चालला होता, मिसिंग होता, नाहीतर हॅट्रिक पूर्ण झाली असती. थोडासा खाली असता तर. सचिन आसवले एक चांगलं गोलंदाज आहे आणि चांगलं गोलंदाजीमध्ये इम्प्रूव्हमेंट केलंय सचिनने. जेव्हा लकी स्टार संघाकडून खेळत होता बऱ्याचशा एक्सपिरियन्स खेळाडूंनी त्याला कानमंत्र दिले, त्याला घडवलं आणि आता बघा चांगलं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नवदुर्गा संघाकडून खेळतोय गजेश हिरेमठ, विकेट किपिंग करतोय, प्रत्येक गोलंदाजीवर त्याला काही ना काही इशारे करतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र एक धाव पूर्ण होते. आता हॅलो, एक धाव इथे मिळाली. चेंडू झाल्यात आतापर्यंत या षटकातील 5 आणि धावसंख्या झाली आहे 2 आणि 2 गडी बाद करण्यात यश मिळाले ते म्हणजे सचिन आसवले यांना. 5 चेंडू 2 धावा धाव फलकावर लागलेत. एक शेवटचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट आपल्यापासून दूर जाताना, कॉमेंट्री बॉक्स पासून दूर जाताना सामोरं जाईल प्रतीक. हो हो, क्लीन बोल्ड, दांडी गुल, आणखीन एक झटका, मोठा झटका. प्रतीक गोल्डन डकचा शिकार. बॅक टू डग आउट. पहिलं षटक काय कमालीचा हाताळलंय सचिन आसवले यांनी. तब्बल 3 विकेट घेतल्या, 3 मोठे झटके. पहिला निलेश, त्यानंतर तुषार आणि आता प्रतीक. 3 मोठे धक्के श्रेया स्पोर्ट्स संघाला लागले आहेत आणि आता स्वतः कर्णधार धुरा सांभाळण्यासाठी आपल्या संघाची मैदानामध्ये उतरतोय. सचिन आणि ज्ञानू ही जोडी आता मैदानामध्ये. संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज. गोलंदाजीसाठी सोहम. सोहम मात्र आता गोलंदाजीसाठी येतोय. नक्कीच टेन्शनवालं वातावरण निर्माण झालंय श्रेया स्पोर्ट्स या संघाच्या डगआउट मध्ये, पण अजूनही कर्णधार आता मैदानामध्ये उतरलाय. पाहूया कर्णधार आपली जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडतोय. स्ट्राईक एंडवर ज्ञानू असेल, नॉन स्ट्राईक एंडवर स्वतः कर्णधार श्रेया स्पोर्ट्स संघाचा सचिन. सोहम गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेट सज्ज होतोय दुसरं षटक घेऊन या इनिंगचं. पहिला बॉल फुलटॉस होता, ऑन साइडला खेळला, थोडंसं मिसफिल्ड झालं. बघा नशीब इथे मात्र आता श्रेया स्पोर्ट कडे झुकतंय. या 2 धावा मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्येत भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 या धावसंख्येवर. 7 चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या झाली आहे 4. सोहम मात्र गोलंदाजीवर आलाय. पहिल्या चेंडूवर 2 धावा मिळवल्यात ज्ञानू यांनी. थोडंसं लकी राहिले. बॉल ग्राउंड मध्ये होता, फुटपाथला लागला, तिथून बाउन्स झाला आणि सरळ बाहेरच्या दिशेने गेला. मैदानाच्या बाहेर कोणताही बॉल गेला तर 2 धावा मिळतील, हे आपले नियम या स्पर्धेचे. बॅकफुटला जाऊन खेळलाय, इथे झेल घेण्याची संधी आहे. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडलाय, बाउंड्री जवळ बॉल जातोय आणि हा चौकार येतोय. क्या बात आहे, मस्ट निडेड बाउंड्री येते श्रेया स्पोर्ट्स या संघासाठी. खराब फिल्डिंग, रामचंद्र बराच पुढे आला
मागे राहिला असता तर बॉल हा अडवला गेला असता. या 4 धावा मिळत आहेत. 4 धावेने संघाचं धावफलक पुढे सरसावतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 8 धावा. बॉल झालेत 8, धावसंख्या झाली 8. हो चांगला टोलवलाय ज्ञानूच्या बॅट मधून 2 धावा. बघा लक फॅक्टर प्रत्येक संघाला पाहिजे असतं, ते लक फॅक्टर घेऊन आला ज्ञानू. पहिल्या 2 धावा आल्या, अनइवन बाउन्स मिळाला, तो बॉल बाहेर गेला. त्याच्यानंतरचा दुसरा बॉल दोघांच्या मध्ये पडला, तिथून चौकार गेला कुठेतरी. आता मात्र लक सुरू झालंय श्रेया स्पोर्ट्स संघाचं. बघा या संघाचं जेव्हा लक चालू होतो हा संघ बरसतो आणि ट्रॉफीसाठी तरसतो सुद्धा. नवदुर्गा संघ आतापर्यंत 2-3 स्पर्धा झाल्या या मैदानामध्ये. पहिला राऊंड क्लिअर करण्यासाठी खूप मेहनत करावी लागली आहे या संघाला, हेच कर्णधार बोलत होते. कुठेतरी प्रेशर आहे गेल्या 2-3 टुर्नामेंट पासून. पुन्हा एकदा सोहमच्या बॉल मधून हा गोलंदाजीवर वाईट बॉल येतोय. अतिरिक्त धावेमध्ये भर होते. धावसंख्या झाली 11. 3 बॉल झालेत आतापर्यंत. 3 चेंडूनंतर धावसंख्या 11. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे या दुसऱ्या ओव्हरमध्ये. चांगला फटका आहे इथे सुद्धा. ज्ञानूने शफल झाले आणि चांगल्या पद्धतीने 2 धावांसाठी टोलवलाय हा बॉल. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 13 धावा. त्या चौकारांच्या मदतीने धावफलक चांगल्या पद्धतीने पुढे सरसावलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 13. एसजीएस संघाचे जर कोणी प्रतिनिधी आले असतील तर कृपया कॉम्बॉक्स मध्ये यायचंय आपलं टी शर्ट कलेक्ट करण्यासाठी. चार चेंडू झाले धावफलकावर. 13 धावा लागल्यात. 5वा बॉल. ओहो हा शॉर्ट बॉल टाकला होता. पंच वळतायत, पंच इशारा करतायत. हा वाईट चेंडू आहे. अवांतर धावेमध्ये भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 14 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 2 बॉलवर जर 4 धावा आल्या तर 18 धावा जोडू शकतात. म्हणजे 12 बॉलमध्ये 18 रन्स होऊ शकतात. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धाव खर्च केली होती. खूपच महागडं षटक ठरते. आतापर्यंत 12 धावा खर्च केल्या 4 बॉलमध्ये. फुलटॉस बॉल होता, ऑन साइडला खेळलाय. ज्ञानू याचा फटका फसलाय या बॉलवर. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. आपली विकेट वाचवली आहे. 5 बॉल झाले धाव फलकावर. धावा लागल्यात त्या म्हणजे 15. एक लास्ट बॉल आहे आणि आता स्वतः कर्णधार श्रेया स्पोर्ट्स संघाचा सचिन स्ट्राइक एंडवर येतोय. सोहमचा लास्ट बॉल. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली. थर्ड मॅन रिजन मध्ये हा बॉल गेला. मैदानामध्येच राहिला. षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ समाप्त. श्रेया स्पोर्ट्स संघाने मजल मारली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 16 धावा. रामचंद्र राणे तिसरं षटक घेऊन. हा चांगला बॉल होता. रामचंद्रचा बीट केलाय, डॉट केलाय. बॅटची कडा घेतली होती. थोडेसे हाताश निराश दिसतात. गोलंदाज आणि विकेट किपर सुद्धा. डॉट बॉल येतोय. सचिन स्ट्राइक एंडवर आहे. धावसंख्या झाली आहे 2 षटकाच्या अखेरीस 16. तिसऱ्या षटकाचा पहिला बॉल झालाय. डॉटने सुरुवात झाली आहे या षटकाची. माननीय रणजित मोकाजी साहेब यांना मी विनंती करतो कृपया व्यासपीठावर यायचंय. हा चांगला फटका आहे. इनसाइड आउट खेळलाय. कव्हरच्या डोक्यावरून 2 धावेंसाठी.
2 धावेने धावसंख्येत भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 18. व 18 धावा धावफलकावर लागल्यात. आपण जर दोन्ही दिवसाचा मागील 2 दिवसाचा पहिला सामना पाहिला, लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती दोन्ही दिवसामध्ये. या मॅच मध्ये तसंच असं वाटलं होतं काहीसं घडेल. पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट आल्या होत्या, 2 रन्स झाले होते, त्यानंतर बऱ्याच धावा जोडल्या, 14 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये सरळ बॅटने खेळलाय, ऑन साइडला आलाय सोहम, चांगला अडवतोय. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, 2 धावा सहजरित्या पूर्ण होत्या मैदानामध्ये. 2 धावेने धावफलक पुढे सरसावत आहे, धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावा. 3 चेंडू झाले तर रामचंद्र यांचे 20 धावा धावफलकावर लागल्या. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी सुरू आहे रामचंद्र यांची. शॉर्ट बॉल, आहा चांगला खेळला, पिकअप शॉट. शॉर्ट बॉल नव्हता, पुढ्यात टाकला होता, पण चांगला पिक केलाय या बॉलला. 2 धावा नक्कीच मिळाला. बॉल धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 22 या धावसंख्येवर. 4 बॉल 22 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नक्कीच जो पण या स्पर्धेचा जो कोणी खेळाडू या स्पर्धेमध्ये मालिकावीरचा पुरस्कार पटकावेल त्याला त्याचं वॉल ऑफ फेम मध्ये फोटो लावण्यात येईल पुढच्या वर्षी. त्याचबरोबर हिराबाई गोपीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री संदीप गोपीनाथ पाटील यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज साठी 32 इंचचा स्मार्ट टीव्ही देण्यात येईल. क्या बात आहे. प्रत्येक खेळाडू मॅन ऑफ द सिरीज साठी नॉमिनेट होत नाही मित्रांनो, तोच खेळाडू असतो जो बॅटिंग बॉलिंग मध्ये सुधारणा करून आपल्या संघाला जिंकवतो. क्या बात आहे. हा इनसाइड आउट खेळलेला फटका, सचिनच्या बॅट मधून आणखीन 2 धावा येत आहे. या दुहेरी धावेने धावसंख्या उसळत जाऊन पोहोचली आहे 24 या धावसंख्येवर. अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे या ओव्हरमध्ये. रामचंद्र, जर आपण पाहिलं रामचंद्रची गोलंदाजी जेव्हा सुरू झाली होती जवळजवळ 8 ते 9 वर्षा आधी, तेव्हा शॉर्ट बॉल जास्त करायचा, कानाच्या बाजूने गोलंदाजी करायचा. आता मात्र फिरकी गोलंदाज झालाय, थोडीशी बोटं फिरवतो बॉलवर. ही कला त्याने आत्मसात केली आहे. इथे मात्र बघा भरकटलेला बॉल होता, लाईन लेन मध्ये भरकटतोय गोलंदाज, अतिरिक्त धावेमध्ये भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 25 धावा. 5 चेंडू 25 धावा. एक शेवटचा बॉल बाकी आहे या षटकातील. ब्लॉक मध्ये टाकला होता, हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. फिल्डर आहे डीप मध्ये अक्षय पाटील. एकच धाव मिळेल, षटक संपलंय. 3 षटकाचा खेळ समाप्त. 3 षटकानंतर श्रेयस स्पोर्ट्स संघाची धावसंख्या झाली आहे 3 गडी बाद 26 धावा. लेगबाईच्या स्वरूपात ही 1 धाव मिळते. श्रेयस स्पोर्ट्स संघाला शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज सुमित. गोलंदाजीसाठी नवदुर्गा संघाकडून आपण पाहिलं गजेश हिरेमठ अजून गोलंदाजीसाठी आले नाहीयेत. किरण सारखा गोलंदाज जे पहिलं षटक हाताळायचा या संघाकडून त्यांनीही गोलंदाजी केली नाही या मॅच मध्ये. एक वेगळं रणनीतीने आलेत नवदुर्गा संघ. पहिला बॉल धावसंख्या झाली आहे 27. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक सुरू आहे. डावखुरा गोलंदाज ऑन द राईस खेळलेला फटका, क्या बात आहे. नजाकत पाहायला मिळाली ज्ञानूच्या बॅट मधून. 2 धावा इथे मिळत आहेत.
2 चेंडू झाले, धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचली आहे. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. सरळ बॅटने खेळलेला फटका काऊ कॉर्नर रिजन मध्ये येतोय. 2 धावेसाठी नॅनूने प्रयत्न मात्र केला होता सरळ दिशेमध्ये खेळायचा. हा बॉल थोडासा क्रॉस गेला. 2 धावेने धावसंख्येत आणखीन भर झाले. धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचली आहे. नवदुर्गा संघ आता कुठेतरी बॅकफुट वर येते. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॉल बॉईज जे ऑन साईडला आहेत, रोडच्या साईडला आहेत, त्यांनी कृपया बॉल मैदानामध्ये आणायचा आहे. ऑन साईडला जे कोणी बॉल बॉईज आहेत त्यांनी कृपया आज शेवटचा दिवस आहे, बॉलवर लक्ष ठेवायचंय. बॉल घेऊन यायचे आतमध्ये. काल बरेच बॉल मैदानाच्या बाहेर गेले आणि आतमध्ये आले नाहीयेत. लवली अँड टीम प्लीज लक्ष द्यायचंय. चांगला फटका आहे. इथे सुद्धा खेळलाय ऑन साईडला. 2 धावा इथेही मिळतील. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 33 धावा. 4 चेंडू 33 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. पाचवा बॉल खराब बॉल होता. पाहूया पंच काय इशारा करतात या बॉलवर. वाईटचा इशारा येतोय. एका धावेने धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचली आहे. बघा मॅच कुठून सुरुवात झाली मित्रांनो. नॅनूचे ते 2 धावा, त्यानंतर तो चौकार. मॅच खऱ्या अर्थाने तिथे सुरुवात झाली आहे. श्रेया स्पोर्ट्स संघाची पहिल्या ओव्हरमध्ये 3 झटके सचिन आसवले यांनी दिले होते. त्यानंतर कमबॅक झालं. शॉर्ट बॉल आई आहे. आई चांगल्या पद्धतीने खेळून काढल्या. मात्र इथे मैदानामध्ये बॉल आलाय. एकच धाव मिळते. शेवटचा बॉल सामना करेल सचिन. धावसंख्या झाली आहे 35 धावा धाव फलकावर लागल्यात. लास्ट बॉल आहे. सामोरा जाईल सचिन. कर्णधार स्वतः. या ओव्हर नंतर पुढील सामन्याचं नाणेफेक केलं जाईल. दोन्ही संघांना लास्ट कॉल आहे. शॉर्ट बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न होता. फटका फसला. 1 धाव बाईच्या स्वरूपात मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि एकच धाव मिळेल. बाईच्या स्वरूपात ही धाव आली. धावसंख्या झाली 4 षटकांच्या अखेरीस 36 धावा आणि जिंकण्यासाठी लक्ष ठेवले ते म्हणजे 37 धावाचं श्रेया स्पोर्ट्सने नवदुर्गा या संघासमोर. सामन्याच्या नाणेफेकीकडे वळूया. श्री गजानन स्पोर्ट्स संघाचे कर्णधार आलेले आहेत. बाकडाबाई संघाचे कर्णधार कृपया यायचंय. नाणेफेक होईल पुढील सामन्याचं. अशोक मोकाशी साहेब यांना मी विनंती करतो कृपया आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचं नाणेफेक करायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार आपल्यासोबत व्यासपीठाजवळ उपस्थित आहे. टॉस बॉक्स मध्ये आले, जोडले गेलेत. बाकडा बॉईज एका साईडला असेल तर दुसऱ्या साईडला श्री गजानन स्पोर्ट्स, ज्यांनी मागच्या स्पर्धेमध्ये सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. एकमेव स्पर्धा झाली होती आपल्या विठावा नगरीमध्ये. आता मात्र ही दुसरी स्पर्धा आहे, मानाची स्पर्धा म्हणजे विठावा कोळीवाडा होळी चषक, ज्याला विठावाचा वर्ल्ड कप आपण म्हणतो. त्याचप्रमाणे आज चॅम्पियन्स ट्रॉफी सुद्धा आहे मित्रांनो. भारत वर्सेस न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. टॉस केला जातोय दोनों संघांमध्ये. जी बिल्कुल दोस्तों, दोनों टीम के बीच में टॉस होने जा रहा है. यहाँ पर एक तरफ रहेंगे बाकड़ा बॉयज तो दूसरी तरफ श्री गजानन स्पोर्ट्स. देखते हैं टॉस का बॉस कौन सी टीम होती है, क्या निर्णय लेती है, क्या डिसीजन लेती है टॉस जीतने के बाद. बकरा इज अ कॉल आणि कोंबडा आलेला आहे म्हणजे बाकड़ा बॉयज संघाने नाणेफेक जिंकलंय. काय घेण्याचा निर्णय असेल? बॉलिंग.
किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न आहे? भाऊ प्रयत्न करू, बरेच 5 वर्ष झाले प्रयत्न करतोच आहे जिंकायचा. करू काहीतरी यांना कमी त्याच्यामध्ये करू. 5 वर्ष झाले कंटिन्यू खेळतायत. या स्पर्धेबद्दल काय म्हणायचं, या आयोजनाबद्दल काय म्हणायचं? एक नंबर आयोजित आहे, आम्हाला खूप सपोर्ट करतात हे लोक, दरवेळी घेतात. थँक्यू त्याबद्दल, आम्हाला आभार आहे आमचे. थँक्यू. थँक्यू सो मच बाकडा बॉईज. त्याचप्रमाणे गीतेश आपल्यासोबत आहे. गीतेश, जर नाणेफेक जिंकलं असतं तर काय घेतलं असतं? आम्ही फलंदाजीच घेतली असती, कारण की आमचं टार्गेटच होतं की 40+ करायचं आहे. म्हणजे 40+ आधीच ठरवून आले, तर या स्पर्धेबद्दल काय म्हणायचं, आयोजनाबद्दल काय म्हणायचं? माझं 4थं वर्ष आहे. खूप छान आयोजन आहे. आशिषाबाईचं धन्यवाद की आम्हाला खेळण्याचा चान्स देत आहेत. जास्त टुर्नामेंट खेळत नाही आम्ही, पण नेक्स्ट इयर पासून प्रयत्न करू की जास्तीत जास्त टुर्नामेंट खेळण्याचा प्रयत्न करू. ओके, ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना शुभेच्छा. आणि न्यूज अशी आहे की श्री गजानन स्पोर्ट्स या संघाने नाणेफेक हरलं जरी असलं तरी त्यांना फलंदाजी मिळाली आहे. म्हणजेच बाकडा बॉईज संघाने नाणेफेक जिंकलं. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केलंय, आव्हान दिलंय श्री गजानन स्पोर्ट्स संघाला फलंदाजीसाठी. चला चेसकडे वळूया. 37 धावांचं मोठं अवाढव्य आव्हान आता मात्र नवदुर्गा संघासमोर असेल. आणि नवदुर्गा संघ कुठेतरी प्रयत्न करतोय. गेले 4-5 टुर्नामेंट जर आपण पाहिले, नवदुर्गा संघ आपल्याला प्रयत्न करताना पाहायला मिळालाय. पहिला सामना जो असतो तो सामना त्यांच्यासाठी थोडासा अनलकी ठरतोय नवदुर्गा संघासाठी, कारण की बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये पहिल्याच सामन्यामध्ये त्यांना स्पर्धेमधून बाहेर जावं लागलंय. पण या सामन्यामध्ये बघूया कशा वेगळ्या पद्धतीने रणनीतीने आले. जर आपण पाहिलं, किरण सारखा गोलंदाज मागे राहिला, किरणने गोलंदाजी केली नाही. त्याचप्रमाणे स्वतः गजेश हिरेमठ यांनी गोलंदाजी केली नाही. अक्षय पाटील सुद्धा बॅटिंगची वाट बघतायत. कशा पद्धतीने अक्षय पाटीलच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतोय का, याची सुद्धा आम्हाला अपेक्षा लागलेली आहे. त्याचप्रमाणे जर फलंदाजीचा क्रम पाहिला तर रामचंद्र राणे सुद्धा त्यांच्या संघामध्ये एक डावखुरा फलंदाज आहे. सचिन आसवले स्वतः सुद्धा फलंदाजी करतो चांगल्या पद्धतीने. तर पाहूया, मॅचला मजा येणार आहे, मॅचला रंगत येणार आहे मित्रांनो. चला टाळ्या होऊन जाऊ द्या, दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. 37 रन्स रिक्वायर्ड इन 24 बॉल्स, 24 चेंडू आणि 37 धावा. पहिला बॉल तुषार सूर्यराव, पहिलाच बॉल. LBW ची अपील आणि पंचांनी अपील धरून ठेवली आहे. विकेटचं पतन, पहिला झटका, पहिला हादरा इथे लागतोय नवदुर्गा या संघाला. धन्यवाद डीजे. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर सागर पॅव्हेलियनमध्ये परतलाय. तडाखेबाज फलंदाज सागर पहिल्या चेंडूवर इथे झटका लागलाय. LBW चा शिकार झालाय. बघा, पलटवार केलंय श्रेया स्पोर्ट्स संघाने, खऱ्या अर्थाने पलटवार केलंय. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर फक्त 2 धावा आल्या होत्या श्रेया स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजांकडून. 3 गडी बाद झाले होते. त्यानंतर नॅनू आणि सचिन यांनी आपल्या संघाची धुरा सांभाळली आणि हा स्कोर येणाऱ्या, म्हणजे पहिल्या ओव्हरचे 2 रन सोडले तर 3 ओव्हरमध्ये तब्बल त्यांनी 33 धावा जोडल्या आहेत, 34 धावा जोडल्या आहेत 3 ओव्हरमध्ये. म्हणजे 18 चेंडूमध्ये 34 धावा उभारल्या आहेत. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. तसंच काहीशी सुरुवात नवदुर्गा संघाची झाली आहे. पहिल्याच बॉलवर गडी बाद झालाय नवीन बॅटर अक्षय पाटील, नवीन फलंदाज आता मैदानामध्ये आलाय आणि त्याच्यासाठी हा पहिला वाईड आला तुषारच्या गोलंदाजीवर. धावसंख्येला सुरुवात झाली आहे. श्री गणेश झालाय प्रारंभ, शुभारंभ झालाय नवदुर्गा संघाचा एकेरी धावेने. 1 चेंडू 1 धाव. तुषार सूर्यराव पोलीस भरतीमध्ये उतरले होते, पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालं आणि पोलीस म्हणून कार्यरत आहेत. नवतरुण खेळाडू आपल्या गावचा पोलिसांची वर्दी घालून सध्या आपल्याला पाहायला मिळतो.
इथे मात्र एक धाव मिळाली आहे. एकेरी धावेने धावसंख्येत आणखीन भर झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 चेंडू 2 धावा. आता मात्र या संघाचा नवदुर्गा संघाचा सरसेनापती सरपंच मैदानामध्ये स्ट्राईक एंडवर येतोय, तो म्हणजे गजेश हिरेमठ. गजेश हिरेमठला बरेचसे सामने हरलेले सामने जिंकवताना पाहिलंय आपण. एक बॉल षटकार पाहिजे असो तेव्हा गजेश हिरेमठच्या बॅटमधून षटकार आलाय. जेव्हा जेव्हा संघाला गरज असते, संघासाठी संकटमोचक म्हणून हा फलंदाज नेहमी आपल्या संघासाठी उभा असतो स्ट्राईकवर. आता सुद्धा संघ थोडा बॅकफुटवर आहे, अडचणीत आहे. 2 चेंडू 2 धावा धावफलकावर लागल्या. तिसरा बॉल हा खराब बॉल होता. लेग स्टंपच्या बराच बाहेर टाकलेला चेंडू पंच वळतायत, पंच इशारा करतायत इट्स अ वाईड बॉल. एक धाव आणखीन मिळेल. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 धावा ज्या बनल्या आहेत, तब्बल 3 धावा बनल्या, 3 पैकी 2 धावा वाईडच्या स्वरूपात आल्यात. माननीय जितेंद्र कोटकर साहेब, तुम्हाला मी विनंती करतो कृपया व्यासपीठावर यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. हा चांगला फटका आहे. गजेशच्या बॅट मधून 2 धावांसाठी जातोय बॉल बाहेर. 2 धावा इथे अर्जित करतोय गजेश. 2 धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचले. चेंडू झालेत आतापर्यंत या षटकातील 3 चेंडू 5 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढील होणारा सामना बाकडा बॉईज विरुद्ध SGS म्हणजे श्री गजानन स्पोर्ट्स. बॉल बॉईज जे आहेत ना, कृपया पहिला ओव्हरचा जेव्हा बॉल बाहेर जातो तेव्हा लवकर आणून द्यायचा आहे आतमध्ये आणि स्वतःची काळजी घेत तो बॉल अडवायचा. मित्रांनो, वाहतूक आहे बाजूला, गाड्या चालल्यात, कृपया गाड्यांवर लक्ष द्या आणि ते बॉल पकडा प्लीज. नेक्स्ट बॉल, चौथा चेंडू. हा फुल टॉस बॉल होता. चांगल्या पद्धतीने एक पाय जमिनीला टेकत हा खेळलेला फटका. 2 धावा इथे अर्जित करतील दोन्ही बॅटर. 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 धावा. 4 चेंडू झाले, 7 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या ओव्हर मध्ये पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. त्याला ऑन साइड मध्ये शफल होऊन 2 धावा इथे मिळवतोय गजेश. 2 धावेने धावसंख्या झाली आहे नवदुर्गा संघाची 5 चेंडू आणि 9 धावा. लागला जिंकण्यासाठी जर आपण समीकरण पाहिलं, 19 बॉल मध्ये 28 धावांची गरज आहे. 19 चेंडू 28 धावा. जिंकण्यासाठी 37 धावांचं लक्ष आहे. अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे पहिल्या ओव्हर मध्ये. हाही चेंडू चांगल्या पद्धतीने खेळलाय. नो डाऊट हा मैदानाच्या बाहेर जाईल. 2 धावा इथे मिळतील. पहिल्या षटकाचा खेळ समा. पहिल्या षटकानंतर नवदुर्गा संघाची धावसंख्या झाली आहे 11.
थोडं लवकर करा प्लीज प्लेयर्स. पंचांची वॉर्निंग आलेली आहे. प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग, टीम हडल करू नका. आणि विकेटवर कोणीही टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. खेळपट्टीवर टीम मीटिंग घेऊ नका. पहिल्या षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली आहे. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 बॉल मध्ये. 18 चेंडू 26 धावा. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय गणेश. गणेश उर्फ वॉटसन. वॉटसन या नावाने ओळखला जातो हा खेळाडू. पहिला बॉल गणेशचा बॅटची कडा घेतली होती बघा, झेल सुटलाय. कर्णधार विकेट किपर होते आणि त्यांच्याकडून सचिन यांच्याकडून हा झेल सुटलाय. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली असती. विकेटचं महत्व जाणावं लागेल इथे श्रेया स्पोर्ट्स संघाला. ज्या पद्धतीने त्यांच्या 3 विकेट गेल्या होत्या त्यानंतर चांगलं कमबॅक केलं. बघा तुम्ही जर विकेट सोडली तर हेही फलंदाज कमबॅक करतील. अक्षय पाटील स्ट्राईकवर आहे. 26 धावांची गरज आहे येणाऱ्या 17 बॉलमध्ये. आणखीन एक शॉर्ट बॉल होता, सोडला असता तर कदाचित वाईड मिळाला असता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला, एक धाव इथे पूर्ण झाली. डायरेक्ट हिट झाला नाही. एका धावेने समीकरण थोडंसं जवळ येतंय. जिंकण्यासाठी 25 धावा बनवायच्या येणाऱ्या 16 बॉलमध्ये. 16 चेंडू 25 धावा. सन्माननीय विजय विटावकर साहेब यांना मी विनंती करतो कृपया व्यासपीठावर यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. डेड बॉल आहे. ओके. आणि विजय विटावकर यांनी आगमन झालंय त्यांचं आणि त्यांचं पारितोषिक सुद्धा इथे आलेलं आहे. ते फ्लाइंग डीजे जे तुम्हाला दिसत आहे त्या फ्लाइंग डीजे वर जर कोणत्याही फलंदाजांनी 2 लागोपाठ षटकार मारले तर एक बोकड देण्यात येईल विजय विटावकर यांच्या माध्यमातून. हा चांगला फटका आहे. गजेशच्या बॅट मधून फ्लिक केलाय पण अनलकी राहिले गजेश. बॉल आतमध्ये आलाय. एक धाव इथे मिळाली. एका धावेने धावसंख्येत भर होईल. 13 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 25 धावेची गरज आहे येणाऱ्या 15 बॉलमध्ये. 24 धावांची गरज आहे येणाऱ्या 15 बॉलमध्ये. 15 चेंडू 24 धावा. सन्माननीय वसंत पाटील साहेब यांचं इथे आगमन झालंय. साहेब तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. जय माता दी ग्रुप तर्फे वसंत पाटील साहेब यांचं हार्दिक स्वागत. 15 चेंडू 24 धावा. आहा सरळ खेळलाय. हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला. ताकद बघा किती होती या शॉट मध्ये, पण एलिव्हेशन जास्त मिळालं नाही. फक्त हेलिकॉप्टर केला होता. पूर्ण मारला असता तर कदाचित आज षटकार आला असता अक्षयच्या बॅट मधून. विकेटचं पतन झालंय. अक्षय बाद होतोय. नक्कीच फटका चांगला होता अक्षयच्या बॅट मधून. हेलिकॉप्टर शॉट जर षटकार आला असता तर आणखीन एक मजा आली असती या मॅच मध्ये. विकेट आलाय आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय तो म्हणजे रामचंद्र राणे. याआधी हेलिकॉप्टर शॉटचा 6 मारला होता तो म्हणजे तुम्ही बघू शकता नॉन स्ट्राईक एंडवर उभा असलेला फलंदाज. नॉन स्ट्राईक वर जो फलंदाज आहे गजेश हिरेमठ त्याने हे करून दाखवलंय. हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळालाय त्याच्या बॅट मधून. इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता. रामचंद्र नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय आणि पहिल्याच बॉल डॉटने सुरुवात झाली त्याच्यासाठी. वॉटसन
म्हणजेच गणेश काय अफलातून गोलंदाजी सुरू आहे. इक्वेशन जर आपण पाहिलं तर 13 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. 13 चेंडू 24 धावा म्हणजे 13 बॉल मधील आता 12 बॉल मैदानाच्या बाहेर मारावे लागतील. 13 चेंडू 24 धावा. सरळ बॅटने खेळलेला फटका लॉंग रिजन मध्ये एक धाव मिळेल. स्ट्राईक वर कोण असेल नेक्स्ट ओव्हर मध्ये. रामचंद्र राणे जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. 12 बॉल 23 रन. डीजे दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या झाली आहे फक्त 14 धावा. 3 धावा खर्च केल्यात. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या वॉटसनसाठी. काय गोलंदाजी केली आहे वॉटसनने. फक्त 3 धावा खर्च केल्या आपल्या वैयक्तिक ओव्हरमध्ये आणि एक गडी बाद केला. अक्षय पाटील ची बॅच शांत केली आहे त्यांनी. आता संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज साहिल. साई तिसरं षटक घेऊन येतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल पुल केलाय रामचंद्रने. 2 धावा इथे मिळाल्या. इक्वेशन जर आपण पाहिलं 11 मध्ये 21 धावेचं इक्वेशन आहे. काल आपण पाहिलं भावेश पवार बॅटिंग करत होता या मैदानामध्ये या खेळपट्टीवर. जे कोणालाही शक्य झालं नाही ते भावेश पवारने करून दाखवलं. आपला हा जो व्यासपीठ आहे या व्यासपीठावर जो वर पत्रा आहे त्या पत्र्यावर षटकार मारला होता भावेश पवारने काल. ऑन साइडला जी बिल्डिंग दिसते त्या बिल्डिंगच्या वरून मारला होता बॉल. काय फटके खेळला होता भावेश पवार काल या मैदानामध्ये अफलातून. हा चांगला बॉल होता. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. आतल्या साईडला वळवलं या बॉलला. आता जिंकण्यासाठी समीकरण आणखीन टफ झालंय. 10 चेंडू मध्ये आता 21 धावांची गरज आहे. 10 बॉल 21 रन. दहा चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे. रामचंद्र स्ट्राईक वर आहे. त्याचप्रमाणे चैतन्य भोईर म्हणजे सोनू याचं आगमन झालंय. हार्दिक हार्दिक स्वागत सोनू. 3 दिवस झाले सतत या स्पर्धेमध्ये हजेरी असते. प्रत्येक गोष्टीमध्ये हातभार आहे आणि आज आपण ऍक्शन मध्ये पाहू चैतन्यला. आज शेवटचा सामना आपण पाहू शिवसाईचा या स्पर्धेमध्ये. बॅकफुटला जाऊन खेळलेला फटका. गजेशच्या बॅटमधून या 2 धावा येत आहेत. समीकरण जर आपण पाहिलं तर इक्वेशन येऊन थांबलंय 8 चेंडू आणि 18 धावा. 8 बॉल 18 असं समीकरण. म्हणजे एक षटकार तर खेळावाच लागेल फलंदाजांना. आणि ताकद आहे गजेश हिरेमठ. आपण बऱ्याच वेळा बघितलंय मैदानामध्ये षटकार मारताना. पण तो षटकार येणार कधी, कोणत्या गोलंदाजावर येणार हे सुद्धा पाहण्यासारखं असेल. 8 चेंडू आणि 18 धावा हे इक्वेशन आहे.
पुढे येऊन खेळलाय सरळ बॅटने, खेळाडू येतोय, कोणती चूक करत नाहीये निलेश. विकेटचं पतन होत आहे. आणखीन एक झटका, मोठा झटका इथे लागतोय नवदुर्गा या संघाला. डीजे लास्ट बॉल या ओव्हरचा 7 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. लॉंग रिजन मध्ये हा बॉल येतोय, अडवला जातोय सहजरित्या निलेश याच्याकडून. एकच धाव मिळेल आता जिंकण्यासाठी. 6 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. 6 चेंडू 17 धावा. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं 6 चेंडू 17 धावा, पहिल्या दिवसात 6 चेंडू 16 धावा चेस होताना आपण पाहिल्या. 6 चेंडू 16 धावा आपण चेस होताना या मैदानामध्ये पाहिल्या आहेत. कालच्या दिवसात एंजल 11 संघाने काल एंजल 11 संघाने 6 चेंडूमध्ये 16 धावा बनवल्या. आज 6 मध्ये 17 बनवायच्या आहेत नवदुर्गा संघाला. बघा नवदुर्गा संघ गेल्या 2-3 टुर्नामेंट पहिला स्ट्रगल चालू आहे. पहिला सामना जिंकण्यासाठी स्ट्रगल त्यांचं चालू आहे. आपण जर विटावा होळी चषक म्हटलं तर काही ठराविक संघ आहे जे आपल्याला सातत्याने क्वार्टर फायनल सेमीफायनल मध्ये पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये नवदुर्गा संघ सातत्याने सेमीफायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळायचा. पण आज पराभवाच्या दरवाजामध्ये येऊन थांबलेत. पराभूतच्या दरवाजामध्ये येऊन थांबलेत. 6 मध्ये 17 धावा बनवायच्या आहेत. सचिन स्वतः कर्णधार ज्याने फलंदाजी चांगली केली, आता गोलंदाजी मार्कवर येतोय. 6 चेंडू 17. तुषार सूर्यराव तिकडे कोणी उभे आहेत ना खात्यांनी प्लीज. ओके ओके, पराग आहे तिकडे. शॉर्ट बॉल होता, पुल केलाय, 2 धावा मिळाल्यात. 17 बनवायचे आहेत, आता 15 बनवायचे आहेत. 5 चेंडू मध्ये 15. पाच चेंडू मध्ये 15 धावांची गरज. 5 बॉल 15 रन्स. पुल केलाय, फटका फसलाय. वॉटसन हा झेल सुटतोय त्याच्याकडून. 14 धावांची गरज येणार आहे 4 बॉल मध्ये. 4 चेंडू 14 धावा. माननीय राजू पाटील साहेब यांचं आगमन झालंय. हार्दिक हार्दिक स्वागत. आणि खुश दिसत आहेत. काल फायनलचा सामना त्यांच्या पक्षात आला. चांगल्या पद्धतीने खेळ आपल्याला पाहायला मिळाला. दोस्ती कोळीवाडा संघ मजल मारली संघाने आणि ही ट्रॉफी घेण्यासाठी आज सज्ज झालाय पूर्ण दोस्ती कोळीवाडा संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स राजू पाटील सर. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, वर गेलाय बॉल, पण ऑफसाईडला गेलाय. रोडवर जाईल. 2 धावा मिळतील. जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. 3 बॉल 13.
गरज आहे येणाऱ्या 2 बॉलमध्ये 2 चेंडू 10 धावा. कंपल्सरी चेसचा सामना. कंपल्सरी जिंकायचं असेल तर तुम्हाला 2 चेंडू मध्ये 10 धावा बनवाव्या लागतील, ठोकाव्या लागतील. हा निर्णायक चेंडू असेल. या बॉलवर जर चौकार किंवा षटकार आला मॅच मध्ये आणखीन रंगत येईल. जशी होळीमध्ये रंग उधळतो तशी या मॅच मध्ये रंगतदार मजा येईल. 2 चेंडू मध्ये 10 धाव्यांची गरज. शॉर्ट बॉल होता, बॅटवर आला नाही. 1 बॉल मध्ये 9 बनवायचे आहेत. आता एका चेंडू मध्ये 9 धावेची गरज. कॉंग्रॅच्युलेशन्स. श्रेया स्पोर्ट्स संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश केला आणि हार्ड लक नवदुर्गा संघ. दोन्ही संघांना विनंती करतो तुमचा ताबा सोडायचा आहे. वडील साहेब यांना मी विनंती करतो कृपया पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यात येईल. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जातोय ज्याने 19 धावा बनवल्या. तो ज्ञानेश्वर ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. ज्ञानेश्वर मी विनंती करतो कृपया व्यासपीठावर यायचंय. ज्ञानेश्वर ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. कृपया ज्ञानेश्वर वर यायचंय, व्यासपीठावर यायचंय. माननीय राजू पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट देण्यात येईल ज्ञानेश्वर यांना. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ज्ञानेश्वर साठी. अफलातून फलंदाजी. संघ अडकला होता, अडचणीत होता, तिथून उभारला आपल्या संघाला. ज्ञानेश्वर कसं वाटतंय? पहिल्यांदा तर कॉंग्रॅच्युलेशन. कसं वाटतंय? मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी पहिला सामना जिंकलाय, काय म्हणायचंय? मस्त वाटतंय, मस्त बॅटिंग झाली. या आयोजनाबद्दल काय म्हणायचंय? खरंच खूप आयोजन दरवर्षीप्रमाणे यावर्षी मस्त केलेलं आहे आशुदादाने आणि पुढच्या वर्षी असंच राहू दे आणि आम्हाला म्हणजे पुढे जाण्याचा चान्स मिळू दे असाच. ओके, कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ऑल द बेस्ट ज्ञानेश्वर फॉर युअर नेक्स्ट मॅच. चला पुढील सामन्याकडे वळूया. बाकडा बॉईज आणि श्री गजानन स्पोर्ट्स. बाकडा बॉईज संघाने नाणेफेक जिंकलंय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलंय श्री गजानन स्पोर्ट्स या संघाला फलंदाजीसाठी. अमर आणि गीतेश ही जोडी